नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई-पी-एफ-ओविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, ई-पी-एफ-ओने कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आणलेली आहे. याविषयी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यांनी आर्थिक वर्ष 2025-26 या वर्षासाठी ई-पी-एफवर 8.25% व्याजदर कायम ठेवण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. तसेच सोबतच मित्रांनो काही 5 महत्त्वाचे असे निर्णयही या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो काय आहेत ते 5 निर्णय हे आपण पाहूया. यामध्ये मित्रांनो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, 8.25% व्याज, तसेच पैसे थेट खात्यात, तसेच ई-पी-एफओचे 5 मोठे निर्णय. तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो इथे पाहू शकता की कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे की ज्यामध्ये कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ई-पी-एफ-ओने आर्थिक वर्ष 2025-26साठी ई-पी-एफवर 8.25% व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजेच सरकारने व्याजदरात कोणतीही कपात न करता मागील वर्षाप्रमाणे 8.25% वर स्थिर ठेवलेला आहे. हा निर्णय केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ई-पी-एफ-ओच्या केंद्रीय न्यासी मंडळाच्या CBT 239व्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत खातेदारांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्यातील 5 निर्णय थेट कर्मचाऱ्यांना फायदा देणारे आहेत. तर काय आहेत मित्रांनो ते निर्णय हे आपण पाहूया. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो की नंबर 1 ई-पी-एफवर 8.25% व्याजदर कायम. तर यामध्ये CBTने आर्थिक वर्ष 2025-26साठी ई-पी-एफ ठेवीवर 8.25% वार्षिक व्याजदर देण्याची शिफारस केली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता असतानाही ई-पी-एफ-ओने आकर्षक व्याजदर कायम ठेवला आहे. सरकारकडून अधिकृत नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर हे व्याज थेट कर्मचाऱ्यांना पी-एफ खात्यात जमा केले जाईल. तसेच 2 नंबर पाहू शकता की यामध्ये इन ऑपरेटिव्ह खात्यातील पैसे आपोआप खात्यात. तर नोकरी बदलल्यानंतर किंवा जुने पी-एफ खाते विसरल्यामुळे 1000 किंवा त्यापेक्षा कमी शिल्लक असलेली खाती इन ऑपरेटिव्ह होतात. अशा खात्यांसाठी ई-पी-एफ-ओने ॲटो क्लेम सेटलमेंट प्रकल्प मंजूर केलेला आहे. आता 1000 रुपयेपर्यंतच्या रकमेकरिता कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. ई-पी-एफ-ओ आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात थेट पैसे जमा करेल. पहिल्या टप्प्यात 1.33 लाख खात्यांमधील सुमारे 5.68 कोटी थेट ट्रान्स्फर केले जाणार आहेत. तसेच पुढे पाहू शकता की काय निर्णय आहे. नंबर 3 तर यामध्ये ई-पी-एफ योजना 2026 तसेच नियम अधिक सोपे. ई-पी-एफ योजना 2026 तर यामध्ये सरकारने विद्यमान ई-पी-एफ, ई-पी-एस आणि इडली विमा तर यामध्ये योजना सामाजिक सुरक्षा संहिता 2020 नुसार स्वरूपात आणण्यास मंजुरी दिली आहे. नव्या नावांनी योजना ई-पी-एफ योजना 2026, ई-पी-एस 2026 आणि इडली 2026 असेल. ॲडव्हान्स काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि तक्रार व वाद निवारण अधिक पारदर्शक होणार आहे. तर यामध्ये पुढे पाहू शकता की कंपन्यांसाठी एमनेस्टी स्कीम तर नियमांचे पालन न केलेल्या ट्रस्ट व संस्थांसाठी एमनेस्टी स्कीम म्हणजेच माफी योजना जाहीर करण्यात आली आहे. यामुळे न्यायालयात अडकलेली पी-एफची प्रकरणे पुढील 6 महिन्यात निकाली काढता येणार असून यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये डिजिटल सुधारणा आणि भरती प्रक्रिया वेगवान. तर ई-पी-एफ-ओने आपली डिजिटल प्रणाली साइट्स 2.0 वर अपग्रेड केलेली आहे. त्यामुळे क्लेम सेटलमेंटचा वेग वाढणार असून सेवा अधिक कार्यक्षम होणार आहे. तसेच ई-पी-एफ-ओमधील रिक्त पदे या ठिकाणी लवकरच भरण्यासाठी आता IBPS मार्फत ही भरती परीक्षा घेतल्या जाणार आहेत. ज्यामुळे सदस्यांना अधिक चांगली सेवा मिळण्याची अपेक्षा या ठिकाणी आहे. तर मित्रांनो ई-पी-एफ-ओविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता ई-पी-एफ-ओमध्ये कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे की आता ई-पी-एफ-ओने एक 5 मोठे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत.
ते 5 निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर मग मित्रांनो, EPF संदर्भामध्ये मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.